राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या दरनिर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील 3 वर्षात संपूर्ण राज्याचे मायक्रो झोनिंग करण्यात येणार आहे। यामुळे जमिनींचे रेडी रेकनर दर अधिक अचूक आणि वास्तववादी होतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली। दरम्यान महाराष्ट्र मुद्रांक विधेयक 2026 सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं। सध्या अनेक प्रकरणांमध्ये कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदवले जातात। जुन्या कायद्यातील 6 वर्षांच्या मर्यादेमुळे अशा प्रकरणातील थकीत महसूल वसूल करण्यात सरकारला अडचण येत होत्या। या त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। यावेळी चर्चेदरम्यान आमदारांनी मुद्रांक शुल्क कार्यालयात अनियमितता आणि दरनिर्धारणातील विसंगतीकडे लक्ष वेधलंय। त्यावर उत्तर देताना बावनकुळेंनी म्हटलंय की मायक्रो झोनिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाईल। याची सुरुवात प्रथम मुंबईतून होईल, त्यानंतर पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि पुढे ग्रामीण भागात याचा विस्तार केला जाईल। यावेळी झालेल्या चर्चेत आमदार योगेश सागर, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, दीपक केसरकर आदींनी सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या। अखेर सर्वसंमतीने हे विधेयक मंजूर करण्यात आलं।